मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेनिमित्त पंचशील ध्वजारोहण तसेच बुद्ध वंदना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले, माजी सभापती अशोक कांबळे, माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक गणेश माळी, नगरसेविका बाळू मुसा जमादार, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, नगरसेवक दयानंद खोत, बाबासाहेब बाळतेकर, नितेश वाघमारे, प्रभाकर नाईक, विठ्ठल खोत, सामाजिक कार्यकर्ते विनोदजी कांबळे, आनंदा कांबळे, अविनाश जकाते, डॉक्टर रविकुमार गवई, पूजा जावळे, ऋतुजा कांबळे, मेहबूबभाई मुजावर, सागर दरबारे, रवींद्र खंडकर, रोहित जावळे आणि सूरज कांबळे उपस्थित होते। दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याचे नेते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले यांचा वाढदिवस प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला। विविध मान्यवरांनी आठवले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। प्राध्यापक अभिजित आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत हौसाई वृद्धाश्रम इथं बिस्किट व फळ वाटप करण्यात आले। त्याला एक वेगळा शब्द लावतो की कामगार देतात। ह्या निमित्ताने फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचा विचार घरोघरी पोहोचवणारा, तळागाळातील अशिक्षित लोकांच्या मध्ये जाऊन त्यांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न सातत्यानं आज रोजी ह्या जनसंपर्क कार्यालयामधून घडत आहे। त्यांचं नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय आयुष्यमान अभिजितजी आठवले सर आज यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज आपण इथं उपस्थित असणारे आमचे मित्र आप्पांना सातत्यानं आप्पा ज्यावेळी भडकलेले असतील त्यावेळी शांत करण्याचं काम फक्त हा एकमेव वाघ होता, त्यांचं नाव आहे अभिजित आठवले सर। आणि आप्पा सातत्यानं ऐकायचे। नोकरी करत असताना नोकरीचं कधीच अभिजित आठवले सरांनी पर्वा केली नाही, परिवाराचा पर्वा केला। बहुजनांचे हृदय सम्राट सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर मामा सर्वांचे दैवत काल कथित विग्रहवादी कांबळे साहेब यांना वंदन करतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यालयामध्ये आज माझ्या वाढदिवसाचा हा जो वर्गच असा कार्यक्रम तुम्ही इथे साजरा करण्यासाठी उपस्थिती दर्शवलेली आहे, किंवा इथे सर्व जे आहे मान्यवर आहेत ना त्याचं मी प्रथमतः स्वागतही करतो आणि आभारही मानतो।